भीम, तुझ्या समजवण्यानं काय फरक पडणार आहे? हे तर फक्त स्वतः व्यतिरिक्त कुणाचं ऐकतच नाही. समदे स्वार्थी आहे, क्षणिक स्वार्थी. आणि माणसासाठी समद्यात जास्त घातक असते क्षणिक स्वार्थी असणं. जोखू, पण हे तर खरं आहे की तू नीट काम करत नाहीस. मालक खरंच तर म्हणतात तू आहेस काम चोर. खरी गोष्ट आहे मालक, हा जनार्दन अगदी बरोबर बोलतो आहे. समजे स्वार्थी आहेत. हितेश, मनोहरन, जनार्दनला तर मी मित्र समजत होतो, पण कोणीच माझी साथ नाही दिली. ते लोक स्वार्थी नाहीये, उलट ते सगळे जे काही करतायत ते त्यांच्याकडून करून घेतलं जात आहे. पण ते लहान बाळ नाहीत भीम, जे त्यांच्याकडे चुका होत चालल्यात. लहान नाहीयेत, पण एक गरीब जेवढा घाबरट असतो तेवढे घाबरट तर आहेच ना. आणि त्यांची भीती योग्य आहे आनंददादा, कारण नोकरी सुटण्याची भीती सगळ्यात मोठी भीती असते. स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी आपल्या मालकाचे चुकीचे आदेश सुद्धा ऐकण्यासाठी मजबूर व्हावं लागतं. हितेश काका, जनार्दन काका, मनोहर काका हेच करतायत, त्यामुळे त्यांना माहीत देखील नसेल की जोखू काकांसोबत चुकीचं होतंय. मग तर एक गरजवंत कधीच आदर्शवादी नाही होऊ शकत, कारण त्याला तर प्रत्येक वेळी तडजोड करावी लागेल. जर कागदावर लिहून देऊन काम झालं असतं रमा, तर मी आत्ता लिहिलं असतं की प्रत्येक माणसाने प्रत्येक परिस्थितीमध्ये आदर्शवादी असायला पाहिजे. पण प्रत्यक्षात असं नाही होत. जर आपण आदर्श समाजाबद्दल बोलत आहोत तर सगळ्यात पहिले प्रत्येक गरजूंना गरजेच्या सगळ्या वस्तू पुरवाव्या लागतील. कारण हातात रिकामी झोळी घेऊन आदर्श समाज बनवण्याच्या गोष्टी नाही करू शकत. हसला जोखू, स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांकडून केलेली प्रत्येक गोष्ट नैतिक आहे, बरोबर आहे असं म्हणायचं आहे तुला. तिथेच तर कायदा येतो मालू, कारण कायद्याच्या तराजूच्या दोन्ही पारड्यांवर अपराध आणि न्याय असतो. आणि मला असं वाटतं की कायद्याचा तराजू मोजणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली गेली पाहिजे, म्हणजे तो अपराधाची तुलना करत असताना, अपराधाचे मूल्यांकन करत असताना अपराध्यांच्या गरजेला आणि हतबलतेला बघू शकणार नाही. ही तर एक गोष्ट झाली, परंतु एक दुसरी गोष्ट अशी देखील आहे की समृद्धी कितीतरी अपराधांना मिटवू शकते. कारण अपराध्यांना कठोरातली कठोर शिक्षा देणं हे कायद्याचं कर्तव्य आहे. परंतु अपराध होणारच नाही असा समाज बनवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच जोखू काका, हितेश काका, मनोहर काका, जनार्दन काका एवढेही चुकीचे नाहीयेत जेवढे तुम्ही त्यांना समजत आहात. हाय, आजपासून ते समजे माझे शत्रू आहेत. शत्रू काका, आ! शिवून घेईन दुसऱ्याकडनं. कदाचित मी ना चुकीच्या ठिकाणी आली आहे, जिथं 2-2 बायका राहतात बिना नवऱ्याच्या. त्या काय अशा बाईला मदत करतील जी तिच्या नवऱ्यासोबत फिरायला चालली आहे. शोभा, हे शिवून दे, म्हणजे जिजाबाईला नेहमी लक्षात राहील की जेव्हा मी जिजाबाईला घरी सून म्हणून आणलं होतं तेव्हा सुद्धा मी बिना नवऱ्याचीच होती. ऐकण्यात आलंय समुद्रकिनारी संध्याकाळी खूप गारगार हवा असते, तिथं तुझं डोकं बी थंड करून ये, म्हणजे पुढच्या तुझ्या आयुष्यात तुला कामास येईल. संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार. अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब मेरे
रमा, अशी का बघतीयस? काय झालं? आज लई दिवसानंतर तुमच्या हातात ही वयन पुस्तक बघून चांगले वाटले. मागच्या काही दिवसांपासून आपल्यावर जी संकट येत आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष देऊ शकत नाही. आधी ते नरोत्तम जोशी आणि प्रचंड देवजी अडचणी आणत होते, ते निघून गेले तर मला असं वाटलं की आता समजा ठीक होईल. पण कसलं काय, जेव्हापासनं हे मेघनाथजी आणि त्यांची 2 मुलं आली आहेत तेव्हापासून तर अजूनच अडचणी वाढतात. आणि तुम्ही सुद्धा त्या अडचणी सोडवण्याच्या मागे लागलेले असता. बरोबर बोलतीयस रमा. पण खरं सांगायचं तर ज्ञान फक्त पुस्तकांमधूनच नाही मिळत. हे जे आपलं रोजचं जे जगणं आहे ह्यातूनही खूप काही शिकायला मिळतं. ही जी पुस्तकं आहेत, जे माझ्या अभ्यासाचे पुस्तकं आहेत आणि काही न्यायाचे पुस्तक आहे, कायद्याचे पुस्तक आहेत, ह्यातून मला ज्ञान तर मिळेल, पुढे जाऊन पदवी देखील मिळेल. पण तुला माहिती आहे ना रमा, हे सगळं मी केवळ पदवी मिळवण्यासाठी नाही करत आहे. मला न्याय मिळवून द्यायचा आहे आपल्या लोकांना. जे लोक हरले आहेत, ज्यांनी आयुष्य जगण्याची आशाच सोडली आहे, अशा लोकांसाठी काहीतरी करायचंय मला. आता बघ ना, मालू आणि जोखू काकांची जी अवस्था झाली आहे ते फक्त आणि फक्त दारूमुळे झालंय असं नाहीये. शिक्षणाचा अभाव हे सुद्धा खूप मोठं कारण आहे त्यासाठी. लहानपणापासून या लोकांना ना चांगलं शिक्षण मिळालं आणि ना या समाजामध्ये मान सन्मान मिळाला. आणि ह्याचाच फायदा हे नरोत्तम जोशी, प्रचंड देव, हा मेघनाथ आणि त्यांच्या मुलांसारखे लोक उचलतात. ह्याचाच फायदा उचलून जोखू काका आणि मालू सारख्या लोकांवर दबाव आणतात. हे सगळं कधी बदलेल माहित नाही. पण हो रमा, मी वचन देतो तुला, एक ना एक दिवशी मी आपल्या जातीच्या लोकांसाठी या समाजात अशी जागा बनवेन जिथून कोणीही व्यक्ती त्यांना दूर करणार नाही. तन को जोगी सब करे, मन को बिरला कोय, सब विधि सहजे पाइए, जे मन जोगी होय. असो, तू सांगितलं नाही तू का आली होतीस? ते आई घरामध्ये दिसत नाहीयेत. दिसत नाहीये? कुठेतरी गेले असतील कदाचित. येतील त्या. ते तर ठीक आहे, पण ते बाहेर मालू दादा आणि जोखू काका दारूसाठी तडपडतायत. त्यांचं काय करायचं? ते कालचं औषध आहे? वय
असेल. चल बघूयात काहीतरी. मालोजी, मला ना तू माफ कर. काल काल तू माझ्याकडनं दारू मागितल्या, मी आज तुला नाही दिली. पर पर आज आज मला समजू राहिला की जेव्हा ही दारू प्यायची वेळ होत असते का नाही, बरं तो माणूस कसा कसा येण्यासारखा करत असतो. पर काही हरकत नाही मालोजी. आता 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 हितेश, जनार्दनन, मनोहर येत असतील आणि त्यांच्याकडे ना नक्कीच दारू असेल. मग मी ना त्यांच्याकडून मागून घेतो आणि मी पितो आणि तुला बी देतो प्यायला. बरं 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 बरं. काका, सकाळी तर म्हणत होते की ती स्वार्थी लोक आहेत, दुश्मनी त्यांच्यासोबत, आणि आता तुम्ही त्यांच्याचकडनं दारू मागणार? अरे तर रागात बोलला असेल तर काय झालं त्याला? काय बी होऊ देत, पर आहेत ते तर मित्रच ना. मग त्यांच्याकडे मागण्यात काय वाईट आहे? वय 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 वय, मागा मागा. अहो, दुश्मनी आपल्या जागेवर आहे आणि दारू आपल्या जागेवर. आणि काय? हं, आणि जिवंत राहू तवाच दुश्मन बनू. अगदीच बरोबर बोललास. बघ रमा, नशेचं सगळ्यात मोठं नुकसान हेच आहे की माणसाला चूक आणि बरोबर यातला फरकच कळत नाही. त्याच्यासाठी नशा एवढा गरजेचा होऊन जातो की नशेसाठी तो काहीही करायला तयार असतो. जर पिढी बदलायची असेल तर पिढीला नशेपासून दूर करावं लागेल. कारण नशेच्या सवयीमुळे चांगलेपणा हळूहळू वाईटात रूपांतर होणं स्वाभाविक आहे. पण आतापर्यंत ते तिघ आले का नसतील? चांगले डोकं लावलंय हितेश भाऊ. चाळीच्या बाहेर दारू पिण्याचं. नाही तर चाळीत पिली असती तर जोकोने पण मागितली असती, आणि जोकूला आपण का दारू द्यायची? मग मेहनत आपण करणार तर थकवा सुद्धा आपणच मिटवायचा. काय एकदम बराबर बोलला हितेश भाऊ. औषध दिलं जाऊ शकतो पण दारू नाही. नाही. बरोबर बोललास अगदी तू जनार्दन. मालू, जोखो काका, तुम्ही दोघं हे औषध पिऊन घ्या. तू पुण्यांदा घेऊन आलास औषध. पिऊन घे. काका घ्या तुम्ही सुद्धा. नाही घेऊन जाते. मला नाही पाहायचं ते औषध. पण एकदा पिऊन तरी बघा. अरे मला नाही पाहायचं ते. घेऊन जा. एकदा पिऊन तर बघा. मला नको ते. मी चाललो. जोखू, जोखू कुठं पळतोय? थांब जोखू. अरे थांब, मी घेऊन येतो जोखूला. कमीत कमी तू तरी पिऊन घे. औषध पिऊन घे, याने चांगली झोप येईल, मग झोपी जा. तू दररोज मला असं झोपवत राहिलास तर यानं माझी सवय कवाच मोडणार नाही. दररोज नाही पाजणार. हे फक्त तोपर्यंत पाजणार जोपर्यंत तू स्वतः म्हणत नाहीत की तुला दारू सोडायची. एकदा तू स्वतः सांगितलं की तुला दारू सोडायची, त्या दिवसापासून तुझे उपचार सुरू होतील. हे घे. तुम्ही पिऊन घ्या ना. आणि तुम्हाला असं बांधलेलं बघून आम्हाला बी चांगलं वाटत नाही. आम्हाला बी वाटते की तुमचे हात मोकळे असावेत. तुम्ही आमच्यासोबत तसेच राहावे जसे आधी राहत होते. आणि आता तर तुम्हाला तुमच्या दोघांच्या मैत्रीची जाणीव बी आहे. मग पिऊन घ्या ना औषध. मालोजी, पिऊन घे औषध. हा मालोजी भाऊ, पिऊन घ्या औषध. घे मालू. जो घट प्रेम न संचारे, जो घट जान सामा, जैसे खाल लोहार की सांस लेत बेनु प्राण. इथं बसून दारू पिऊयात. अरे हितेश, जनार्दन,
मनोहर अरे तुम्ही लोक इथं बसून पिऊ राहिले म्या म्या साडीत वाट बघत होतो तुमची जनार्दन थोडी दे ना मला इथेच भाऊ मला बी दे ना थोडी जनार्दन इथेच भाऊ इथेच भाऊ जोखो जोकू तू काय करतोय? संपली सगळी दारू. बघा ना थोडी बी असेल ना तर माझं काम लागेल बाकी अच्छा जनार्दन तू काय म्हणला होतास हा 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 बरोबर की औषध दिलं जाऊ शकतं पण दारू नाही देऊ शकत. द्या थोडीशी मला बी अरे दोस्त आहे तुम्ही माझे 2 घोट्या ना मला बघा झालं आपण आता घरी जाऊया. चल बघा ना थोडीशी असेल तर बघा ना. भाऊ द्या आम्हाला थोडीशी 1 घोट तरी द्या अरे थोडी तरी द्या मला अरे अरे इथे भाऊ बाबा तुम्ही कुठं गेला होता आणि आई कुठं आहेत? ती येड्यासारखी समुद्रकिनारी गेलेली आहे आणि हट्ट करून बसली आहे. जोपर्यंत मी घ्यायला जाणार नाही तोपर्यंत ती परत येणार नाही. बाबा तुम्हा दोघा नवरा बायकोंच्या मध्ये माझं बोलणं योग्य नाही राहणार पण तरीही मला असं वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा आणि जिजाबाईजींना तिथून घरी आणायला हवं. जर आज मी गेलो तर तिचं प्रत्येक म्हणणं मला ऐकावं लागेल. हे बघा बाबा तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. आता थोड्या वेळापूर्वी मी जोखू काकांना औषध पाजत होतो. त्यांनी औषध तर घेतलं नाही पण इथून पळून गेले म्हणून काळजी करत फुलिया काकू सुद्धा मागे गेले. आपल्या नवऱ्याच्या पळून जाण्याने फुलिया काकू ज्या एक बायको आहे त्या एवढ्या काळजीत पडल्या. तसंच तुम्ही इथे आहात तर तिथे तुमची बायको एकटी काळजीत पडली असेल. कमीत कमी याचा तरी विचार करा आणि त्यांना घरी घेऊन या. भीम 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 काकू काकू शांत व्हा. काय झालंय? काय झालं? जाऊन जोकूला वाचव भीम. तुम्ही शांत व्हा आणि सांगा काय झालंय. दारू पिण्यासाठी म्हणून कळत नाही कसं येण्यासारखं वागतो. जोकू चल घरी चल जोकू घरी चल जोकू नको करू. जोकू ऐक अरे जोकू काय करतोय? जोकू काय करतोयस? हे बघा भाऊ काल जत्रेला न्यायचे होते नाही घेऊन जाऊ शकलो त्यामुळे काल रात्रीपासूनच रुसून बसले आहे. आता तू एक काम कर तू जमिनीवर जरा लोळून जरा नाटकी दाखवून नटाचं काम कर. बायको आनंदी होईल आणि तू थोडे पैसे देखील कमवशील. माफ करा साहेब मला असले पैसे नाही पाहिजे. त्याच्यासाठी मला जमिनीवर लोळावं लागल आणि बाकीचे समजे लोक माझी मस्करी उडवतील. ठीक आहे आजपासून तुला कपडे देणे बंद. मालक कपडे तर द्या ना इस्त्रीसाठी. फुलिया राहू दे यांच्याकडून कपडे नको घेऊ. मला यांच्या समोर जमिनीवर लोळून माझी इज्जत इथं धुळीत मिळवून घ्यायची नाहीये. त्या दिवशी तर जोकून त्या माणसासमोर ऐकायला सुद्धा नकार दिलेला पण आज दारू पिण्यासाठी ना माहित नाही कसं कसं येण्यासारखं वागतोय. अवगुण कहूँ शराब का आपा अहमक साथ मानुष से पशुआ करे